आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणीही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रविती देवी कुबेरही तैसे जे जो सर्वज्ञ आणि दयागण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी वासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिच्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी बजावा राम तो मीच्या आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या शिष्याने विचारलं की मी ब्रह्म आहे हे ज्ञान कोणाला होतं कुटस्थाला होतं की आभासाला होतं तर मी ब्रह्म आहे हे ज्ञान आभासाला होतं तर आभासाला कसं होतं हे सांगण्यापूर्वी आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोकनाश आणि आनंदावाप्ती तेव्हा ह्या 7 अवस्था चिदाभासाच्या सांगितल्यावर जी 5वी अवस्था आहे ते त्या 5व्या अवस्थेमध्ये चिदाभासाच्या 5व्या अवस्थेत मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं असं सांगितलं तेव्हा चिदाभासाच्या सर्व अवस्था ह्या शिष्याच्या चांगल्या प्रकाराने लक्षात आल्या परंतु त्याची मूळची जी शंका होती ती आभासाला मी ब्रह्म आहे हे ज्ञान कसं होईल कारण आभास वेगळा आणि ब्रह्म वेगळं ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान कसं होईल आणि झालं तर ते ज्ञान भ्रमरूप का असणार नाही आणि ते जर ज्ञान भ्रमरूप ठरेल तर त्या भ्रमरूप असणाऱ्या मी ब्रह्म आहे ह्या ज्ञानाने सत्य असणाऱ्या संसार रूप अनर्थाची किंवा दुःखाची निवृत्ती कशी होईल चिदाभासाच्या अवस्था कळल्यानंतरही तो असं म्हणतो की माझी जी शंका होती ती तशीच कायम आहे की आभासाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणं शक्य नाही आणि झालं तर ते ज्ञान भ्रमरूप का असणार नाही आणि त्या भ्रमरूप असणाऱ्या ज्ञानाने सत्य संसार बंधाची निवृत्ती होईलच कशी ही शंका माझी जशीच्या तशीच आहे असं तो सांगतो शिष्य म्हणतो महाराज आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे व्हावे व होत असेल तर ते मिथ्या का नाही याचे समाधान झाले नाही मी ब्रह्म आहे असं आभासाला ज्ञान झालं तरी ते ज्ञान काही सत्य नाही ते ज्ञान आहे मिथ्या आणि माझ्या मताने माझ्या अधिष्ठान जो कुटस्थ तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान फार झाले तर आभासास होईल व ते यथार्थही ठरेल आता ते ज्ञान जर आभासाला मीच ब्रह्मरूप झालं ज्ञान तर ते ज्ञान भ्रमरूप आहे ते अयथार्थ आहे पण जर समजा आभासाला असं ज्ञान झालं तो म्हणतो मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणता की हे ज्ञान आभासालाच होतं आणि ते भ्रमरूप नाही ज्ञान आभासाला होतं आणि ते भ्रमरूप नसून यथार्थ आहे असं जर तुम्हाला म्हणायचं झालं तर तुम्ही अशी त्याच्यामध्ये दुरुस्ती करा की मी ब्रह्म आहे असं ज्ञान आभासाला होतं म्हणण्यापेक्षा माझं अधिष्ठान जे कुटस्थ आहे ते कुटस्थ ब्रह्म आहे असं प्रकारचं जर ज्ञान झालं तर ते ज्ञान भ्रमरूप ठरणार नाही ते ज्ञान यथार्थ आहे असं म्हणता येईल तेव्हा आता मीच ब्रह्म आहे असं आभास म्हणण्याऐवजी आभास काय म्हणू लागला की माझं अधिष्ठान जे कुटस्थ चैतन्य आहे ते ब्रह्मरूप आहे असं ज्ञान व्हायला हरकत नाही आणि हे ज्ञान होऊ पण शकतं आणि हे ज्ञान यथार्थ पण होऊ शकतं कारण तो आता म्हणत नाही का मीच ब्रह्मरूप आहे आभास काय म्हणतो माझं अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म यांचं सदाचं नित्य ऐक्य आहेच आहे तेव्हा आभासाला झालेलं ज्ञान जर यथार्थ ठरवायचं असेल तर तुम्ही असं म्हणा की माझं अधिष्ठान जे कुटस्थ चैतन्य ते ब्रह्मरूप आहे पण मीच ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होणे अयुक्त वाटते पण आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान मात्र हे अयुक्त आहे हे अनुचित आहे हे होणार नाही आणि झालं तर त्याला भ्रमरूप मानावंच लागेल नसेल तर मी सांगतो ही संगती माना असं तो म्हणतो आणि याचे समाधान कृपा करून सांगा खरं तर त्याच्या मनात असा भाव आहे की आता याचं समाधान कोणाला करताच येणार नाही मी जी सांगितली ही अकाट्य अशा प्रकारचा सिद्धांत आहे किंवा युक्ती आहे असं तो समजतो मनात परंतु शिष्यभावाने बसलेला असल्यामुळं गुरुजींचा आदर ठेवा म्हणून म्हणतो की याचे समाधान कृपा करून सांगा आता अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाध समानाधिकरण या ठिकाणी मी ब्रह्मरूप आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी
तेव्हा हा जो अहम शब्द आहे त्या अहम शब्दातून दोन अर्थ निघतात. तर त्या अहम शब्दाचा जे दोन अर्थ निघतात तरी एक अर्थ आणि दुसरा अर्थ. एक अहम शब्दाचा एक अर्थ काय आहे? एक अर्थ आहे कुटस्थ आणि दुसरा अर्थ काय आहे? चिदाभास ना. दुसरा अर्थ काय आहे? चिदाभास. तेव्हा या ठिकाणी त्यांनी मुख्य समानाधिकरण्य आणि बाद समानाधिकरण्य सांगतात. अहम जो आहे तो एक आहे कुटस्थ. कुटस्थाचं आणि ब्रह्माचं मुख्य समानाधिकरण्य आणि अहम म्हणजे जो चिदाभास आहे त्या चिदाभासाचं आणि ब्रह्माचं बाद समानाधिकरण्य आहे. तर हे दोन गोष्टी जर चांगल्या समजल्या तर अहम ब्रह्मास्मी यामध्ये होणारं ज्ञान हे चिदाभासालाच होतं आणि ते भ्रमरूप नसून ते यथार्थ कसं आहे हे चांगल्या प्रकाराने लक्षात येईल. म्हणून आता इथं अहम शब्दाचं मुख्य समानाधिकरण्य आणि बाद समानाधिकरण्य सांगतात. अहम काय? अहम पदस्य को अर्था. अहम पद एकदा उच्चारलं की त्याचा काय अर्थ आहे? तर अहम पदाचा अर्थ आहे एक अहम म्हणण्यामध्ये एक कुटस्थ आणि चिदाभास या दोन्हींचंही ग्रहण होतं. त्याच्यापैकी मी ब्रह्म आहे असं जेव्हा म्हणतो तर त्या चिदाभासाचा बाद होऊन त्याचं अधिष्ठानाशी ऐक्य होतं आणि जो कुटस्थ आहे त्या कुटस्थाचं ब्रह्माशी अगोदरच स्वतःसिद्ध नित्य असं सदाचंच ऐक्य आहे असं जर कळलं तर अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान भ्रमरूप होणार नाही. ते चिदाभासाला होतं आणि ते भ्रमरूप नाही आणि ते संसार दुःखाचं निवर्तक आहे याच्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. अशा रीतीनं ह्या अहम शब्दाचं पुन्हा एक शब्द वापरतो विचारपूर्वक. लगेच अहम शब्दाचा जर विचार केला की अहम शब्दामध्ये काय काय येतं हे तर पहिल्यांदा अहम शब्दाचं लक्षात आलं पाहिजे ना की अहम शब्दांनी काय अर्थ आपल्याला कोणता अर्थ बोध होतो. तर अहम पदामध्ये त्या ठिकाणी कुटस्थ आणि चिदाभास आहेत याचा जर विचार केला आणि पुन्हा कसला विचार करायचा? पुन्हा बाद समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य कसं आहे याचा जर विचार केला तर अहम ब्रह्मास्मी व असं चिदाभासाला होणारं ज्ञान मी ब्रह्म आहे हे ज्ञान यथार्थ आहे. ते भ्रमरूप नाही आणि ते संसार दुःखाचं निवर्तक आहे. याविषयी कोणताही संशय काय? संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. अशा प्रकारे मनुष्य निसंदेह होईल अशा रीतीने हे सांगितलेले. जे आपण वेदांताचं भरपूर चिंतन केलं तरी विचारसागरातल्या एवढा हा परिच्छेद जो आहे याच्यापासून आपल्याला जो काही लाभ होतो एवढा लाभ फार मोठ्या ग्रंथांचं काय पाहिली पुराणे धांडोळीली दरुश्यने तरी होणार नाही. एवढं ही विचारसागरामध्ये ही दिशा दिलेली की अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण. स्वामी महाराज सांगायचे घडलेली गोष्ट की हे जेव्हा मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण त्यांचे गुरुजी शिकवित होते त्यावेळी त्यांचे एक गुरुबंधू होते मदन नावाचे. ते नंतर काशीला जाऊन मोठे पंडित झाले. काशीलाच त्यांनी देह ठेवला. तर ते हे मुख्य समानाधिकरण्य आणि बाद समानाधिकरण्य सांगत असताना त्यांना ते खरोखरच कुटस्थ नित्य ब्रह्मरूप आहे आणि हा चिदाभास जो आहे तो चिदाभासही ब्रह्मरूप होतो कशानं? बाद करून. आणि हे ऐकत असताना त्यांना निर्विकल्प समाधी लागला आणि तो 3 दिवस ते पुन्हा वृत्तीवर आले नाही. स्वामी महाराज सांगायचे तर पहिल्यांदा त्यांना जेव्हा हे ऐकताना विचारसागराचा पाठ ऐकताना निर्विकल्प समाधी लागला. ऐकता ऐकतात तर ते स्वामी महाराजांनी सांगितले की गुरुजींनी त्यांचं पहिलं दर्शन घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं की ह्याचं दर्शन करा. काहीतरी ह्याच्यामध्ये आता एवढ्या अध्यात्मशक्तीचा संचार झाला आहे तर तुमचं भाग्य आहे की असा पुरुष श्रवण करतानाच म्हणजे श्रवण करतानाच मनन निधी ध्यासन सगळं घडून साक्षात्काराला पोचणं म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. तर त्यांनी सांगितलं की स्वतः त्यांनी दर्शन घेतलं आणि मग स्वामी महाराज म्हटले की त्यांचं दर्शन गुरुजींनी घेतलं म्हणजे याचा अर्थ त्याचा मोठाच मान वाढला. तर ते म्हणे आम्ही कमी ठरलो. मग ते स्वामी महाराज म्हणणे की आम्हाला वाईट वाटलं की ते दुसऱ्या गुरुजींनी सांगितलं त्याला काही करायचं नाही. स्वामी महाराज म्हणे आम्ही कापसाच्या ते काय वाती वगैरे त्याच्या नाकात घालायचं कानात घालायचं किंवा वृत्तीवर यावं ते डोळे वगैरे उघडायचं पण ते भानावरच आलं नाही. तिसऱ्या दिवशी ते वृत्तीवर आले म्हणजे खरं ज्याला उत्थान म्हणतो आपण असं झालं स्वामी महाराज सांगायचे. मग ते नेहमी मग ते एक आदर्श झाले ना तिथं. मग ह्यांना कोणी विचारेना जास्त. मग स्वामी महाराज म्हणे त्यांचा स्वभाव थोडा ईर्षाळ होता. मग त्यामुळं ते म्हणे की बा ह्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ याला मानायला लागले. मग एक दिवस त्यांनी मधुकरीलाच गेले नाही आणि त्या इंद्रायणी एका दगडाच्या आड जाऊन बसले आणि रडत बसले. तेव्हा मग
त्या गुरुजींना समजलं किंवा आज श्रीधर याला गेला नाही, मधुकरीला गेला नाही, जेवण करत नाही. मग ते गेले आणि मग त्याने का रे तू आज मधुकरीला गेला नाही, ते रडायला लागले. ते म्हणे त्या मदनला झालं तसं मला का होत नाही, माझं काय कमी पडतं. ते म्हणे तुला कधी होणारच नाही. कारण काय आहे म्हणे, त्याला आहे ना, त्याला त्या वृत्तीचा बाध करता आला नाही. सगळं ब्रह्मरूप आहे म्हणताना, अहम ब्रह्मास्मी म्हणताना त्याची अंतःकरण वृत्ती काय झाली, अधिष्ठानात लीन झाली आणि त्यामुळं समाधी लागले. वृत्ती लीन होणं पुरुषार्थ नाही, वृत्ती बाधित होणं पुरुषार्थ. तुझ्या दृष्टीनं या, हा या या इकडे इकडे या इकडं. नाही काही नाही सांगितलं, तुझा अधिकार त्यांच्यापेक्षा फार मोठा आहे. त्याला वृत्तीचं साक्षीत्व करता आलं नाही, त्यामुळे ती वृत्ती काय झाली, अधिष्ठानामध्ये लीन झाली. आणि तू त्या वृत्तीचा काय केलेला आहे, बाध केलेला आहे. तुला समाधी होईलच कशी. तू असंग निर्विकार ब्रह्माचं, तुला नित्यच सिद्ध ब्रह्माचं काय आहे, ज्ञान आहे. त्याच्यामध्ये वृत्तीचा बाध आहे. वृत्ती समाधीत गेली काय आणि उत्थान पावली काय, म्हणजे व्यवहार्य दशेत असली काय. असंग आत्मस्वरूपाला काय होणार आहे, तुला त्या अंतःकरण वृत्ती जी आहे तिच्या अंतःकरण वृत्तीशी त्याचं तादात्म्य आहे. आणि तू त्या अंतःकरण वृत्तीचा काय केला आहे, केव्हाच बाध केला आहे. त्यामुळे तुझी स्थिती मोठी आहे. त्यामुळे तुला असं समाधी कधीच होणार नाही. हा असं आहे का म्हणे, मग चला लगेच म्हणे असं म्हणजे मग ठीक आहे म्हणे. त्यांना आपल्यापेक्षा मोठं म्हटलेलं त्यांना ते आवडत नव्हतं, किंवा हा अभ्यास करून हा ह्या स्थितीला प्राप्त झाला, मला का नाही, असं ते सांगायचे याविषयी. अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य, आता प्रथम तुला अहम शब्दाचा विवेक सांगतो. आता म्हणतात, तुझे म्हणतो ना अहम ब्रह्मास्मी, तर अहम शब्दाचा विचार सांगतो. अहम शब्दामध्ये काय काय गुण, कोणते घटक आहेत, तर तो तुला समजला म्हणजे तुझा संशय दूर होईल. अहम शब्दाचा विचार किंवा अहम शब्दाचा अर्थ तुला चांगल्या प्रकाराने समजला म्हणजे तुझ्या अंतःकरणात असणारा हा संशय दूर होईल. हे ज्ञान भ्रमरूप का नाही, ते संसार दुःखाचं निवर्तक कसं असेल असं जे तुला वाटतं, आणि हे ज्ञान होईलच कसं, त्या सगळ्या संशयाचं तुझ्या निराकरण होईल. पण त्याच्यासाठी फक्त अहम पदाचा काय अर्थ आहे हा तुला चांगला समजला पाहिजे. आभास जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ कुटस्थ आणि आपले स्वतःचे स्वरूप असा आहे. आभास जेव्हा मी ह्या शब्दाचा प्रयोग करतो तेव्हा त्या मी शब्दामध्ये दोन अर्थ आहेत. कोणता, मी शब्दाचा एक अर्थ आहे कुटस्थ आणि एक आहे आपलं स्वतःचं स्वरूप म्हणजे आभास. आभास मी म्हणतो तेव्हा कुटस्थ हा एक त्याच्यामध्ये ग्रहित आहे आणि दुसरं त्याचं स्वतःचं चिदाभासाचं स्वरूप ग्रहित आहे. आता उदाहरण देतात, मीहून या शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते त्याप्रमाणे मी या शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. आता काही लोक म्हणतात ना, जसे आता हे निमंत्रण द्यायला आले होते तसे काय म्हणतात, आज तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो, पती भेटला किंवा पत्नी भेटली तर त्यांना म्हणतात आज मीहून जेवण आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे या. मीहून शब्दाचाच अर्थ आहे पती आणि पत्नी, म्हणजे मिळून म्हटलं की पती बरोबर पत्नी किंवा पत्नी बरोबर पती हे दोघंही जेवायला येणार, कारण मिळून पदाचा अर्थच तो आहे. त्याप्रमाणे मी या शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. तसं मी म्हटलं की काय होतं, बुद्धी अधिष्ठान कुटस्थ आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला आभास हा हे दोघांचंही मी पदाने ग्रहण होतं. आता कुटस्थ आणि आभास या दोघांच ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले. आता तो म्हणतो मी ब्रह्म हे ज्ञान कसं होईल, मी ब्रह्मज्ञान कसं होईल, मी शब्दाचा अर्थ पहिला लक्षात घे, कुटस्थ आणि आभास. आता आमची जबाबदारी काय आहे, कुटस्थ आणि आभास हे दोन्ही ब्रह्मरूप कसे आहेत हे सांगितलं म्हणजे तुझी शंका मिटली. मी ब्रह्म हे कसं ज्ञान होईल आभासाला, तर या ठिकाणी आभास ब्रह्मरूप कसा आणि कुटस्थ ब्रह्मरूप कसा ह्या दोघांची ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे तुला शंकेला जागा राहणार नाही, तुझं पूर्णपणाने समाधान होईल. म्हणून सांगतात त्याप्रमाणे मी या शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. आता कुटस्थ आणि आभास या दोघांच ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले. त्यात कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे. अर्धी शंकेचं उत्तर तर तूच अगोदर दिले. तो काय म्हणतो, चिदाभासाला असं ज्ञान होईल का माझं अधिष्ठान जे कुटस्थ ते ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होईल, म्हणजे कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे एवढा अंश तर तुला मान्यच आहे. त्यात कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे. आता अडचण काय आहे, ती आभास ब्रह्मरूप कसा एवढीच आहे. अडचण कशाची, फक्त आभासाचं ब्रह्मरूपत्व सिद्ध करायचं किंवा सांगायचं एवढंच ना. आता सांगतात त्याचे समाधान असे की आभास आपल्या स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो आणि ते जाणणे यथार्थ आहे. बघा आता
आभास काय करतो? आभासाचं ब्रह्मरूप आभासाचं ब्रह्माशी ऐक्य सांगायचं. आभासाचं ब्रह्माशी ऐक्य, आभास आपल्या स्वरूपाचा बाध करतो आणि मग काय करतो? तो ब्रह्माशी ऐक्य करतो. आणि हे आभास आपल्या स्वरूपाचा बाध करून त्याचं ब्रह्माशी ऐक्य होणं ही गोष्ट यथार्थ आहे. म्हणजे ही गोष्ट कोणत्याही प्रकारे अन्यथा नाही किंवा विरुद्ध नाही किंवा शंका घेण्याला योग्य नाही. कसं ते सांगतात, आभास आपले स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो आणि ते त्याचे जाणणे यथार्थ आहे. आणि त्या आभास आपल्या स्वरूपाचा बाध करून मी ब्रह्मरूप आहे असं त्याला होणारं जे ज्ञान, ते ज्ञान काय भ्रमरूप नाही, ते यथार्थ आहे. आता त्याचा अर्थ सांगतात. बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही. बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. आता ते म्हणणार की आपल्या स्वरूपाचा बाध करतो, ऐक नाही, आणि मग काय करतो? ब्रह्माशी ऐक्य करतो. मग बाध शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नाही. काय? न अप्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. बाध याचा अर्थ काय आहे की नाश, असा बाध शब्दाचा अर्थ वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांताची ही काय आहे? बाध हा पारिभाषिक शब्द आहे आणि पारिभाषिक शब्दाचा अर्थ काय आहे तिथं? दृढ मिथ्यात्व निश्चय. एखाद्या पदार्थविषयक त्रैकालिक अत्यंताभावाचा जो दृढ अशा प्रकारचा निश्चय, त्याला म्हणतात बाध. त्याच्यामध्ये तो पदार्थ प्रतीतीला येत नाही असं नाही. रज्जूवर सर्प प्रतीतीला येतो की नाही, पण सर्पाचा बाध होतो. अधिष्ठान ज्ञानाने बाध होतो. बाध होतो म्हणजे सर्प तिन्ही कालामध्ये मिथ्या आहे हे असं त्याच्याविषयीचा दृढ मिथ्यात्व निश्चय होतो. किंवा मृगजळ आहे, मृगजळाच्या विषयी आपला मिथ्यात्व निश्चय होतो, म्हणजे मिथ्या, त्याला म्हणायचं बाध. मृगजळाचा बाध करतो म्हणजे काय? बाध होतो म्हणजे काय? मृगजळ सूर्योदयापूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, आणि मधल्या काळात दिसतं तेव्हा देखील नाही, आणि प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही. मग प्रतीतीला जरी येत असला तरी तो पदार्थाच्या विषयी जर त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झाला तर त्याला म्हणायचं बाध. याचा अर्थ अप्रतीती होते का? मृगजळ दिसतं की नाही, जोपर्यंत उखरभूमी आणि सूर्यकिरण यांचा संबंध आहे तोपर्यंत मृगजळ दिसल्याशिवाय राहत नाही. परंतु मृगजळाच्या विषयी आपली सत्यत्व बुद्धी होत नाही, म्हणजे त्याच्याविषयी मिथ्यात्व बुद्धी होते, दृढ मिथ्यात्व निश्चय होतो, त्यालाच बाध असं म्हणतात. चिदाभास आपला बाध करतो म्हणजे आपल्या स्वरूपाने नष्ट होतो असा त्याचा अर्थ नाही. तो काय समजतो? आपला स्वतःचा बाध करतो म्हणजे आपल्या स्वस्वरूपाविषयी मिथ्यात्वाचा किंवा दृढ मिथ्यात्व निश्चय करतो, यालाच म्हणायचं बाध. आभास आपले स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो. जसं रज्जूवर सर्प भासला आणि त्या सर्पाचं रज्जू, जर आपल्याला रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाचा बाध झाला म्हणजे सर्प कुठे गेला? सर्परज्जू रूप झाला, म्हणजे त्या सर्परज्जूहून वेगळा राहिला नाही. तसंच या ठिकाणी चिदाभासाने आपला बाध केला म्हणजे चिदाभास कोण झाला? ब्रह्मरूप झाला. काय झाला? ब्रह्मरूप झाला. असं ज्ञान व्हायला काही हरकत नाही आणि ते ज्ञान यथार्थ आहे, भ्रमरूप नाही. जर त्याचं बाध करून त्याला ऐक्य करीत असेल ब्रह्मस्वरूपाशी तर ते कसं आहे? यथार्थच आहे. आभास आपल्या स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो आणि ते जाणणे यथार्थ आहे. बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही. बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. आपण म्हणतो ना, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. तर स्वामी महाराज सांगायचे की मग जर हरिकृपेने प्रारब्धाचा नाश होतो, बरोबर आहे ना, तर प्रारब्धाचा नाश झाला तर त्याचा देह पडेल की नाही? म्हणजे ज्ञान झाल्यावर काय होईल? त्याचा देह पडेल. म्हणजे कोणी थंडी तापाने गॅस्ट्रोनी मरण पावलं, हा काय झाला? ज्ञान झालं आणि हरिकृपा झाली आणि त्या प्रारब्धाचा नाश झाला. कारण देहाला जगवणारं कोण आहे? प्रारब्ध. प्रारब्धाचा नाश झालं तर अर्थातच देहाचा नाश, म्हणजे देहातून प्राणाचं उत्क्रमण होतं, त्यालाच मरण म्हणतात ना. ते अशी जर स्थिती जर झाली तर लोक कोणीतरी ज्ञानाकडे प्रवृत्त होईल का? ज्ञान हा एक रोगच होईल. मग या ठिकाणी हरिकृपे त्याचा नाश आहे म्हणजे काय आहे? हरिकृपे त्याचा नाश शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? इथं बाध असाच अर्थ घ्यायचा, ते सांगायचे नाही का? नाश शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? बाध. आणि बाध शब्दाचा अर्थ काय नाही घ्यायचा? नाश असा नाही घ्यायचा. मात्र नाश शब्दाचा अर्थ हे जर तो कुठेतरी अनुभवाशी जुळला पाहिजे ना. एक तर श्रुती प्रमाणाशी, कितीतरी श्रुती प्रमाणांना विरोध येईल, म्हणून श्रुती प्रमाण असलं पाहिजे, युक्ती असली पाहिजे आणि अनुभव, आहे की नाही? ह्या तीन गोष्टींनी ना काय लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, या ठिकाणी आपल्याला श्रुती, युक्ती आणि अनुभव ह्या तिन्हींशी जुळलं तर नाश एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश आहे. नाश शब्दाचा अर्थ काय करायचा? बाध. आणि इथं बाध शब्दाचा अर्थ काय करायचा? नाश असा न करता दृढ मिथ्यात्व निश्चय असा त्याचा अर्थ करायचा.
देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल. देह मी हे नव्हे सरे म्हणजे काय? देह मी नाही, आहे की नाही? हा म्हणजे देहाच्या विषयी काय होईल? फक्त बाद निश्चय होईल, आहे की नाही? का दुसरं काय होईल? देह मी नव्हे, मी देह काय? देह मी नव्हे आणि हे सरे काय? हे सर, हा हे सरचं झालं म्हणजे देह मी नाही असा जर बुद्धीचा दृढ निश्चय झाला तर मग काय होईल? उरला उरे विठ्ठल. खाली कारण काय झालं? त्या ठिकाणी देहाधिकांचा काय केला? बाद केला का नाश केला? बाद केला. आणि मग खाली काय झालं? उरला उरे विठ्ठल म्हणजे त्या देहादी पदार्थांचा बाद केला आणि ते पदार्थ काय झाले? ब्रह्मरूप झाले, आहे की नाही? सगळे पदार्थ ब्रह्मरूप होतात, पण काय? सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं जगत काय आहे? ब्रह्मरूप आहे. मग ते सत्य जगत ठेवून ब्रह्मरूप होईल का कधी? असज्जड दुःखरूप असणारं जगत ते ब्रह्मरूप सच्चिदानंद ब्रह्म कसं होईल? आणि बाद केला तर? बाद केला तर होईल का नाही? का बाद करूनच होईल? का बाद करून आहेच आहे? हा, का न बाद करता देखील ब्रह्मच आहे? ते नाहीच, त्यामुळे बाद तरी काय करायचा त्याचा? ते सगळं ब्रह्मच आहे, आहे की नाही? ब्रह्मच आहे म्हणायचं. तुम्ही सर्व म्हणता म्हणून आम्ही म्हणतो की ते सर्व देखील ब्रह्मरूप आहे. नाहीतर काही नाही, सर्व नाहीच आहे. काय आहे? केवळ ब्रह्मच आहे. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्याशिवाय दुसरा पदार्थच नाही. बाद म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाद होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. दिसतो हा तैसा नव्हे म्हणजे कोणता? हा जो प्रपंच जो दिसतो आपल्याला तसा नाही, म्हणजे दिसतो तसा सत्य नाही, त्रिकाला बाधित नाही. म्हणजे तो कसा आहे? फक्त प्रतिती मात्र सत्ता त्याला आहे. म्हणजे तो कसा आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे असं त्याचं ज्ञान. याला म्हणायचं बाध निश्चय. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाद होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. आता भिंतीवर एखाद्या सर्प काढला, आहे की नाही? मग त्या सर्पाचं आपल्याला ज्ञान होतं की नाही? हा सर्प आहे असं ज्ञान होतं. मग ते ज्ञान कसं होतं? हा सर्प खरा आहे असं ज्ञान होतं की खोटं आहे असं ज्ञान होतं? तो सर्प मिथ्या आहे असं ज्ञान होतं. मिथ्या आहे असं ज्ञान होतं का मिथ्या आहे असं ज्ञान झाल्यावर दिसण्याचं थांबतो? दिसतो. मग तरी त्याला बाद म्हणतो की नाही आपण? म्हणजे अप्रतिती म्हणजे बाद असा अर्थ होतो का? प्रतीतीला येतो, पण प्रतीतीला येत असताना तो खोटा आहे असा बुद्धीचा काय असतो? दृढ निश्चय असतो. त्या पदार्थाला काय म्हणायचं? तो पदार्थ मिथ्या आहे. म्हणजे प्रतीतिकाली, बरोबर ना? प्रतीती उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय म्हणजे बाद निश्चय, आहे की नाही? याचा अर्थ काय घ्यायचा? बाध निश्चय. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरणकमळ बापरखुमा देवी वराचे. उदाहरण कसं दिले? भिंतीवर का म्हणजे आपल्याला जे वाटतं ना बाद बाद म्हणजे काय? भिंतीवर काढलेल्या सर्पाचा दृष्टांत घेतला तर आपल्याला लगेच कळतं. भिंतीवर असलेला सर्प दिसल्याशिवाय राहत नाही, पण खरा मात्र नसतो. बुद्धीत मात्र त्याच्याविषयी मिथ्यात्व निश्चय असतो. मग अशा प्रकारे या ठिकाणी जे जे काही आपल्याला दिसतं किंवा जे भासतं ते प्रतीती मात्र आहे, परंतु अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा मात्र त्रैकालिक अत्यंताभाव आहे. किंवा तो प्रतीतीला येणारा जो पदार्थ आहे त्या प्रतीतीला येणाऱ्या पदार्थोपहित चैतन्याच्या ठिकाणी त्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावच आहे. मृगजळ अगोदर नाही नंतर नाही आणि दिसतं तेव्हा सत्य आहे का आपल्याला? ते तेव्हा सत्य नाही. म्हणजे मनुष्याच्या कोणाच्या दृष्टीनं? मनुष्याच्या दृष्टीनं मृगजळ हरणाला दिसत नाही का मनुष्याला दिसत नाही? मृगजळ कोणाला दिसत नाही? दोघांनाही दिसतं. मग दोघांच्या दृष्टीमध्ये फरक आहे का काही? हा, दोघांच्या दृष्टीमध्ये फरक आहे. हरणाला मृगजळ मिथ्या वाटतं आणि हरणाला मृगजळ सत्य वाटतं आणि मनुष्याला मृगजळ मिथ्या वाटतं. बरं, त्याचा काही परिणाम होतो का? हरणावरही काही होत नाही, कारण मिथ्याच असतं, आहे की नाही? मृगजळ हे तत्वतः मिथ्याच असल्यामुळं त्याचा परिणाम ना हरणावर होत ना मनुष्यावर होत, आहे की नाही? हा, हरणावर होतो ना. हरण उर फुटून मरतं ना, फुटून या घसा मरण पावे, आहे का नाही? मृगजळ त्याला सत्य वाटतं म्हणून त्याचा काय आपल्याला पाणी मिळेल या रीतीने ते त्या मृगजळा त्या
काय त्याला म्हणतो, बरड रानावर ते सारखं धावत सुटतं आणि शेवटी छाती फुटून मरण पावतं. आणि मनुष्यालाही मृगजळ दिसतं, परंतु मनुष्य लगेच म्हणतो, जर कोणी म्हणायला लागला की बा मी पाणी आणायला जातो, आता तुम्हाला तहान लागली, तर कोणी सांगेल का मृगजळात पाणी आणा? आणि जर एखादा निघालाच सज्ज होऊन तर काय करतील, त्याला लगेच रोखतील, बांधतील आणि येरवड्याला नेऊन घालतील, आहे की नाही त्याला? कारण का, मृगजळ काय जल आहे का, असा त्याचा निश्चय असतो. प्रतीतीला येतं का नाही दोघांना? मग मृगजळ प्रतीतीला आल्यामुळं बिघडलं का सत्यत्व बुद्धीमुळं बिघडलं? खरं बिघडतं काय? तसं जगत प्रतीतीला आलं म्हणून हानी नाही, जगताविषयी सत्यत्व बुद्धी झाली की सत्यत्व बुद्धी मनुष्याला खऱ्या म्हणजे त्याच्या त्या नुकसानीला कारण होते, आहे की नाही? त्याची खरी हानी कशामुळे होते? पदार्थ दिसल्याने हानी होते, जगताची प्रतीती आल्याने जगत आपल्याला दुःखाला कारण होतं किंवा अनर्थाला कारण होतं का जगताविषयी सत्यत्व बुद्धी ही दुःखाला कारण होते? मग मनुष्याने जगताचा नाश करायचा का जगत सत्यत्व बुद्धीचा नाश करायचा? सत्यत्व बुद्धीचा. मग बाहेरच्या जगताचा नाश करायचा का आतमध्ये असणाऱ्या समजुतीत बदल करायचा? आहे की नाही? समजुतीत बदल काय करायचा? फक्त त्याला जे सत्य म्हणतो त्याला फक्त काय म्हणायचं? मिथ्या. आणि याला काय कष्ट आहेत? आता शंकरानंदीमध्ये गेलं, आहे की नाही? त्याला काय कष्ट आहे? काहीच कष्ट नाही, आहे की नाही? स्वामी महाराज म्हणायचे याला काहीच कष्ट नाहीत, पण हे कळण्यासाठी जीव जाईपर्यंत कष्ट आहेत, आहे की नाही? कळेपर्यंत काय आहे? जीव जाईपर्यंत कष्ट आहेत. काय? वृथाचरणे कर कसे, विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. बाद म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाद होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात, पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. हा विचार कोण करून राहिले आता? चिदाभास. कारण चिदाभास कुठं पडलेला आहे? बुद्धीमध्ये. सुखित्व दुःखित्व हे धर्म कोणाचे? बुद्धीचे. आणि चिदाभास काय म्हणतो? मी सुखी आणि मी दुःखी. हा कोणता चिदाभास म्हणतो? ज्याच्यावर अविचाराचा पगडा बसलेला आहे तो, आहे की नाही? जोपर्यंत विचार झाला नाही तोपर्यंत. त्यांनी लिहिले की हे अज्ञान जगतं आपलं, हे काय अज्ञान भाव जीव काय विचाराभाव जीवन. हा, तर हे अज्ञान राहतं कुठपर्यंत? विचार कर्तृत्व भोक्तृत्व धर्म हे जड बुद्धीच्या आश्रयाने राहतील काय? जड बुद्धीचे तरी कसे काय राहू शकतील, आहे की नाही? बरं, हे धर्म चैतन्याचे, कुटस्थ चैतन्याचे, त्याच्या आश्रयाने कर्तृत्व भोक्तृत्व राहणार नाही. म्हणजे कुटस्थाचे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म म्हणता येतील का? नाही. कुटस्थ असंग उदासीन निर्विकार आहे, बरोबर ना? त्याचे तर धर्म असणं शक्य नाही. बरं, बुद्धीचे म्हणावं तर बुद्धी कशी आहे? जड आहे. मग चिदाभासाचं म्हणा. हा, चिदाभासाचे पण नाही का? बरं, चिदाभास हा चैतन्याचा आहे, त्याच्या मूळ जर कुटस्थाचेच नाही तर तो कुटस्थाचं प्रतिबिंब रूप असणार. जे बिंबाच्या ठिकाणी नाही ते प्रतिबिंबाच्या ठिकाणी कसं काय दिसेल, आहे की नाही? जे बिंबातच नाही ते प्रतिबिंबाच्या ठिकाणी कसं दिसेल? आणि दिसलं तर ते खरं कसं असेल, आहे की नाही? दिसलं तरी ते खरं कसं असेल? जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं, बरोबर आहे ना? मग जसं ते त्या ठिकाणी एक रूपाने आहे, एकच आहे, इथं खाली सुद्धा काय होईल? एकच आहे. तिथं स्थिर आहे तर खाली सुद्धा काय राहील? स्थिर. नाही पण हलतं ना. हा, हलतं तर प्रतिबिंब हलतं का? तेव्हाही प्रतिबिंब जागेवरच असतं, कारण बिंब स्थिर आहे तर प्रतिबिंबही स्थिर. पण हलतं ना. का पाणी हलतं? का पाण्याच्या हलण्याचा त्याच्यावर आरोप केला जातो का? ते हलतच नाही खऱ्या अर्थाने. म्हणजे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी काही विकार नाही. मग हा जो कर्तृत्व भोक्तृत्वादी रूप विकार आहे तो कोणाच्या ठिकाणी? कुटस्थाच्या ठिकाणी आहे का? बुद्धीच्या ठिकाणी आहे का? नाही. कारण बुद्धी तर काय आहे? जड आहे. ज्या पदार्थाला दुसऱ्याचं ज्ञान नाही, स्वतःचं ज्ञान नाही, त्याला काय म्हणतो आपण? जड. आणि असे जड बुद्धीच्या ठिकाणी तर कर्तृत्व भोक्तृत्व धर्म मी करता आहे, मी कर्त्री आहे, मी भोक्त्री आहे असं त्याला वाटेल का? बुद्धीला वाटणार नाही. चैतन्य ते तर असंग उदासीनच आहे. आणि चिदाभास काय म्हणतो? मी तर कोणाचा आहे? त्या चैतन्याचा, कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. बिंब आणि प्रतिबिंब काय आहे? एक रूप आहे. माझ्यावर कशाला लादता? मग आता खरं सांगा, कर्तृत्व भोक्तृत्व आहे तरी कोणाचे? मग कर्तृत्व भोक्तृत्वाचं स्वरूप आहे काय तरी?
काय शंकरानंदीच्या भाषेत काय, कर्तृत्व भोक्तृत्व रूपेण त्वदीय भ्रमा एव वर्तते. कर्तृत्व आणि भोक्तृत्व हा काय नसताच काय आहे, भ्रम आहे. कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही. कोणाला नाही, कोणालाच नाही या ठिकाणी. कारण का, कर्तृत्व भोक्तृत्व कोणालाच नाही, कोणी करताय नाही आणि कोणी भोगताय नाही. पण आता तुम्ही म्हणता मी करता, मग तुम्ही करता म्हटले का जो ज्या कर्माचा करता होतो तो त्या कर्माचा काय होतो, भोगता होतो. म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व हा खऱ्या अर्थाने काय आहे, बरोबर. सांगा आता कोणाच्या ठिकाणी सिद्ध झालं? अहो त्याच्या ठिकाणी सिद्ध झालं का ज्या चिदाभासाला हे कळलंच नाही. आहे की नाही? बरं हा काय, त्याचा पुन्हा काय, साक्षात अनुभव आहे. आता हे झालं आपलं शब्दानी. कर्तृत्व भोक्तृत्व हा काय आहे, भ्रम आहे. पण हा भ्रम कुठं झालेला, कोणी आहे का नाही या भ्रमातला पदार्थ, दिसतो का नाही? कोण कोण दिसतं आपल्याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रम झालेले का? सगळेच दिसते. अहो कुआ में भंगा पड गया, आहे की नाही? सगळेच लोक म्हणतात मी करता आणि भोगता, आहे की नाही? वास्तविक हो नाही. गावातले लोक सगळे त्यांनी सांगितलं धुंडा महाराज दृष्टांत सांगायचे की त्या गावामध्ये एक मनुष्य, त्याला काय म्हणतात, भांग पिणारा होता. आणि तो भांग पिणारा, ते भांग गोठल्यामुळे त्याची नशा येते. आणि तो भांग पिणाऱ्या माणसाचा असं आहे तर तो जर हसायला लागला की हसतच राहतो, रडायला लागला की रडतच राहतो, पळायला लागला की पळतच राहतो. तर तो मनुष्य, त्याला भांगेचं व्यसन होतं, त्यामुळे सगळे लोक त्याला नाव ठेवायचे. त्यांनी एक दिवस विचार केला, सगळे लोक मला अशा प्रकाराने नशा करणारा असं नाव ठेवतात ना, आता मी ह्या सर्व वस्तीची गावाची गंमतच करतो. त्यांनी एक भांगेचं पोतच आणलं. सीमपरांजपेनी हा दृष्टांत दिलाय, आहे साहित्याचा, पण त्यांनी इतका वेदांतावर त्यांनी घटवलाय तो दृष्टांत. तर त्यांनी सीमपरांजपे होते ना त्यांनी सांगितलं की त्यांनी विचार केला की ह्या सर्वांची मी फजिती करतो. त्यांनी एक भांगेचं पोतं कर्ज काढून विकत घेतलं आणि त्या गावच्या पाणी पिण्याच्या विहिरीत टाकून दिलं. आणि त्या दिवशी तो त्या गावच्या विहिरीचं पाणी प्याला नाही, तो मात्र तसाच राहिला. आणि ते सगळे लोक पाणी प्यायले आणि मग काही लोक हसायला लागले की हसतच राहायचे. हा सगळ्यांची काय करायला, गंमत पाहत राहिला. तसं हे जे मायारूपी भांग आहे, हिचं काय केलेलं आहे, किंवा मोहरूपी भांग म्हणायला सगळ्यांनी याचं प्राशन केले. त्यामुळं कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धीत नाही, कर्तृत्व भोक्तृत्व चिदाभासाचं नाही, कर्तृत्व भोक्तृत्व कुटस्थाचं नाही. मग आता जगात कर्तृत्व भोक्तृत्व प्रतीतीला यावं का? कोणाच्या ठिकाणी प्रतीतीला यावं का? नाहीच आहे. कारण कर्तृत्व भोक्तृत्व हा काय आहे, भ्रम आहे. आणि हे आपल्याला आता कळलं की नाही? हे शब्दांनी कळलं का अनुभवाने कळलं? शब्दांनी जर कळलं असं नाही म्हणावं, अनुभवाने कळलं म्हणावं, तर कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम होईल का? का सगळा भ्रम आता कर्तृत्व भोक्तृत्व आहे? इतकंच नाही, चांगलं लक्षात घ्या, कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम जाण्यासाठी जेव्हा श्रवणामध्ये आपण रामनवमीच्या मुहूर्तावर सर्व संघ परित्याग करून श्रवणासाठी इथं काय झालं, दृढ राहिलो, तर आम्ही त्या सप्ताहाकडे पाहिलं नाही, हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा कर्तृत्वच आहे की नाही? आहे की नाही? आणि 2000 रुपयाची नुकसान झाली म्हणजे भोक्तृत्वाचा अभाव, हेच अभावाचं प्रतिपादन, हे सुद्धा काय आहे, पुन्हा भोक्तृत्वच आहे की नाही? बरोबर ना बंडा महाराज? हे सुद्धा काय आहे, भोक्तृत्वच आहे. आणि हा कोणाचा अनुभव आहे? त्या बाकीच्यांचा जाऊ द्या, हा गे माझा अनुभव भक्तिभाव बाकीचा, हा कोणाचा अनुभव आहे? आपलाच अनुभव आहे की नाही? आणि हा अनुभव कसा आहे, एकदम प्रत्यक्ष आहे आपला, आहे की नाही? याच्या दुसरा कोणाचा आहे का याच्यामध्ये? हे होणंच कसं शक्य आहे का? वास्तविक एवढं कळाल्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम होणं शक्यच नाही, आहे की नाही? शक्य आहे का? नाही. पण अनुभवात मात्र काय आहे, अनुभवाचा आपलाप होत नाही. आणि हा भ्रम झाला कोणाला? प्रत्यक्ष कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम कोणाला झाला? आपल्याला. तो जसा म्हटला की हे कोणाला झालं, मलाच झालं म्हटलं, आहे की नाही? त्या श्राद्धाला गेलेला जो ब्राह्मण आहे तो काय म्हणतो, हे प्रत्यक्ष मलाच झालं. तसं आपल्यालाच हा कर्तृत्व भोक्तृत्वाचा भ्रम आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ज्या चिदाभासाला कर्तृत्व भोक्तृत्व हा भ्रम आहे असं कळलं नाही, बरोबर आहे ना? ज्याला कर्तृत्व भोक्तृत्व हा भ्रम आहे असं कळलं नाही, म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धीचे धर्म नाही, चिदाभासाचे नाही आणि कुटस्थाचे नाही. हे ज्या बुद्धिस्त चिदाभासाला कळलं नाही त्याने बुद्धिस्त धर्म पुन्हा आपल्यावर घेऊन तो करता भोगता झाला, अशी खरी स्थिती आहे, बरोबर ना? सांगतात
त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात मात्र, पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. आता आपलं चिंतन काय चाललंय सध्या, इतकी लांब झेप घ्यायची नाही ना त्याच्यामध्ये. इथं विषय काय चाललाय, ते धर्म बुद्धीचे, आता नंतर येईल ते, आहे की नाही. आता सध्या मात्र असं समजा का ते धर्म कोणाचे आहे, बुद्धीचे आहे. नाहीतर एकदम सगळ्यांना ते होऊन जायचा निर्विकल्प समाधी, आहे का नाही. दुकान पण चाललं पाहिजे ना सगळे. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात मात्र, पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. का? कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे, म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. मी बुद्धीमध्ये जरी पडलेला असलो तरी मी सच्चिदानंद ब्रह्माचं प्रतिबिंब असल्यामुळं माझं जे ब्रह्माची लक्षणं तीच माझी लक्षणं. ब्रह्म कसं आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, अर्थात त्याचं प्रतिबिंब रूप असणारा जीव. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, म्हणून म्हणतात मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. येण्याची सत्कर्मे आशेषही अज्ञान विरमे, दयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. हे बरं का अहमचं बाद समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य, की दयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, ज्याचा अहम, अहम शब्दाचा एक अर्थ कोणता आहे, अहमचा एक अर्थ आहे अहंकार किंवा चिदाभास, आणि दुसरा अर्थ कोणता आहे की कुटस्थ. हे जर अहम आत्मरूपाला म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला पावलं म्हणजे लीन झालं, आहे की नाही. असं मोठ्याने म्हणा ना, बादच ना, लीन नाही ना, लय नाही ना, अभिप्रेत नाही ना. आणि झाला समजा बाद होऊन लय झाला तर काय होईल, लागली तर काय होईल, बाद निश्चयपूर्वक लय झाला, होऊ शकतो का नाही माऊली, होऊ शकतो का नाही. बन्ना महाराज झाला तर काय म्हणायचं त्याला, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत म्हणायचं झालं तर काय म्हणायचं, त्याला सोन्याला सुगंध आहे. त्याला काय म्हणायचं, सोन्याला सुगंध आहे आणि चंदनाला फळं लागली, असा त्याचा अर्थ. अनात्मवर्ग सांडोनी, अनात्मवर्ग नाही, अनात्मवर्ग निर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस, असं त्याला काय म्हणायचं, हा राजहंस आहे. याच्या ठिकाणी जसा राजहंसाच्या ठिकाणी क्षीरनीर विवेक आहे, पाणी आणि दुधाला पृथक्करण करतो, तसं इथं आत्मा आणि अनात्म पदार्थांचं यांनी पृथक्करण केलेलं आणि त्याच्यात अनात्म्याचा काय केला, बाध निश्चय केलेला हा पुरुष आहे. ना तरी, आता ते पुढच्या पंक्तीत, ना तरी आटलिया आंब निज बिंबी प्रतिबिंब नेटेका नभ नेटेका नभी नभ, घटाभावी, घटाचा अभाव झाला का आकाश आकाशामध्ये मिळालं. बहिणाबाईंचा एक फार सुंदर अभंग आहे याच्यावर. घट फुटला, बहिणाबाईंचा एकदम सुंदर अभंग, काय मला आठवण. तर त्या संपूर्ण अभंगामध्ये हीच प्रक्रिया सांगितलेली त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्व आदी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात मात्र, पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे, म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. आता ही पुढची होई. आता तुम्ही सांगितले ना का, ना तरी आटलिया आंब आणि निजबिंबी प्रतिबिंब नेटेका नभी नभ घटाभावी, घटाचा अभाव झाला, घट फुटला का नभातच नभ मिळालं. मिळालं का पूर्वीच मिळालेलं होतं का, मिळालं नव्हतं असा भ्रम होता का, तो भ्रम घटाभावाने नष्ट झाला घट फुटल्याने का, भ्रमच गेला का आकाश आकाशाला मिळालं. आकाश आकाश रूपच होतं का, मग काय फक्त भ्रमच गेला ना. तसं इथं तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोन्ही साधन केवळ ज्ञान. किंवा दुसरी ओवी आता मला आठवले, त्या याच्या उपाधीचा नाश झाला म्हणजे नाही, ते तर बाद झाला समजा नाही. जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही, नाही की नाही. मग असं झालं तर काय होईल, सोन्याला सरोवर आटे, तो कोणता मुक्तीला प्राप्त होणार,
आता तो जीवनमुक्त आहे आणि तेव्हा त्याला काय म्हणणार, विदेहमुक्त, आहे की नाही. मग या ठिकाणी देह आहे तोपर्यंत त्याला म्हणायचं जीवनमुक्त, देह पातानंतर त्याला म्हणायचं विदेहमुक्त. पण असा ज्याचा बाध निश्चय झाला त्याच्या दृष्टीनं जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांच्यामध्ये काय भेद आहे, असा बाध निश्चय झाला तर त्याला तुम्ही काय म्हणता, जीवनमुक्त. पण त्याच्या स्वानुभवाच्या दृष्टीने जेव्हा पाहतं त्यावेळेला त्याला काय वाटतं, आपण विदेह कैवल्याला केव्हा प्राप्त हो असं वाटतं का, जीवनमुक्तीचं आता विलक्षण सुख भोगलं पाहिजे असं वाटतं, की आपण धन्य होम असं काय वाटतं, त्याच्यापैकी काय वाटतं काय. खरं तत्वज्ञ पुरुषाच्या ठिकाणी काय वाटतं महाराज, काहीच वाटत नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे, देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, रज्जू सर्पत्व व्हावो दोराची करून. तू पुढे काय वेगळं आहे का, दोराची करून. दोराच्या दृष्टीनं पाहिलं तर रज्जू नाही आणि सर्पही नाही, आहे की नाही. त्याप्रमाणे खरा जीवनमुक्ताच्या दृष्टीनं काय आहे, उडिया बाबांना विचारलं, जीवनमुक्ती श्रेष्ठ का विदेहमुक्ती श्रेष्ठ, तर ते म्हटले अशा अमंगळ कल्पनाला मुमुक्षुनी थाराच देऊ नये असं त्यांनी किती उच्च भूमिकेवरून म्हटले असतील, आहे की नाही. कारण काय, जीवनमुक्ती विदेहमुक्ती स्वस्वरूपे विकल्पो नास्ती याला खरं तत्वज्ञान म्हणतात, नाही की नाही. त्यामुळं जीवन, बरोबर का बंडा महाराज, मग जीवनमुक्ती पाहिजे का विदेहमुक्ती पाहिजे, तर जीवनमुक्ती नाही आणि विदेहमुक्ती. स्वस्वरूपाच्या ठिकाणी काही जीवच नाही तर जीवनमुक्ती कशी. पहिल्यांदा जीवाची सिद्धी झाली तर मग जीव काय होईल, मुक्त होईल. देहाची सिद्धी झाली तर विदेह कैवल्य सिद्ध होईल. ना जीवाची सिद्धी ना देहाची सिद्धी, तर कसली जीवनमुक्ती आणि कसली विदेहमुक्ती, आहे की नाही. आणि त्यालाच म्हणतात जीवनमुक्त. मात्र असा ज्याचा निश्चय असतो त्यालाच काय म्हणतात व्यवहारामध्ये, जीवनमुक्त असं म्हणतात. सारी झाली मेली लटिके वचन बद्ध मुक्त शीन तो का म्हणी. आणि त्याच्यातही जर झालं ना तर आणखीन एक अखंडानंद स्वामींनी चिंतन केले, कधी सांगितलं असेल एखाद्या वेळ त्यांनी, नाही पण आम्हाला असं सांगा, आपल्याला वरवर आपल्याला काय मनुष्य जे आहे ना, खरं ज्ञान पिपासू लोक म्हणजे वस्तुस्थिती काय आहे हे जाणण्याच्या इच्छेने फारच थोडे लोक परमार्थात प्रवृत्त होतात, बरोबर आहे ना. खरं काय आहे, या वास्तवता काय आहे हे जाणण्यासाठी कोणी प्रवृत्त होत नाही. परमार्थाकडे प्रवृत्त होणाऱ्या लोकांच्या मध्ये जर पाहिलं तर दोन वर्ग जास्त दिसतात. एक काय करतात, या मरणाच्या भीतीनं, आहे की नाही. कारण माणसाची सारखी मागणी आहे की मला अमरता असावी, आहे की नाही. म्हणजे माझं अस्तित्व त्रिकाला बाधित असावं. आणि असा जर कोणी मार्ग, लोक म्हणे अध्यात्म आहे ना म्हणून लोक प्रवृत्त झाले. अध्यात्माचा मार्ग काय आहे, मरण माझे मरून गेले, बघा ना तुकाराम महाराजांनी कसं सांगितलं. मग आम्ही ह्या मार्गामध्ये येतो. म्हणजे सदांशाला ग्रहण करण्यासाठी लोकांची प्रवृत्ती आहे. आणि दुसरी काय आहे, दुःखाने गांजलेले आहेत म्हणून आनंदाचे डोळे आनंद तरंग तुकाराम महाराज म्हणतात ना. मग आता काय करा, आम्ही या अध्यात्मामध्ये तत्वज्ञानामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून लोकांची प्रवृत्ती काय आहे, आनंदांशाचं ग्रहण करण्यासाठी किंवा सदांशाचं ग्रहण करण्यासाठी. पण ज्ञानांशाचं ग्रहण करण्यासाठी प्रवृत्ती फार थोड्या लोकांची. ते स्वामी म्हटले चित्सुखीत लोकांना कळत नाही, आहे की नाही. आनंद लहरी म्हटलं तर आपण लगेच प्रवृत्त होतो, आहे की नाही. परंतु आहे की नाही, हस्तामलक म्हटलं तर आपली लगेच प्रवृत्ती होते. परंतु चित्सुखी जर म्हटलं तर नको, कारण त्याच्यामध्ये ज्ञानाचा विचार अधिक आहे. ते सुख कशात मिळेल, मरण कशाने टळेल. आता जे सत आहे ते चित आहे, जे चित आहे तेच आनंद आहे. पण ही नंतरची गोष्ट आहे. अगोदर आपली मूळ प्रवृत्ती जी आहे ती कशासाठी, की ज्ञानग्रहणासाठी, असं सहसा होत नाही. आणि त्यामुळं जेव्हा ज्ञानाचा विचार सांगितला जातो तो लवकर माणसाला कळत नाही. ज्ञानाचा विचार लवकर कळत नाही, कारण तो विचार कसा आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. चित्तचा विचार सूक्ष्म आहे, आनंदाचा विचार त्या मानाने स्थूल आहे. कारण चित्ताचा निरोध केला तरी आनंदाची अभिव्यक्ती होते, चित्ताची एकाग्रता केली तरी आनंदाची अभिव्यक्ती होते. चिद्रूपता जी आहे ती तद्रूप झाल्याशिवाय तिचं जे काही गौरव आहे ते चित्तात ठसतच नाही. तसं आनंदाचं नाही. विषयापासून आनंदाचा अनुभव आहे, समाधीतून आनंदाचा अनुभव येतो, वृत्ती संधिकाल साधला तरी होतो, आहे की नाही. त्यांनी बरोबर आहे की नाही. ब्रह्मानंदे अद्वैतानंदा आनंदच आहे. ब्रह्मानंदे काय, आत्मानंद हा आनंदच आहे, विषयानंद हा आनंदच आहे, योगानंद हा आनंदच आहे. ते आनंद प्रकरण कसं आपल्याला अनेक अंगाने कळलं, आहे की नाही. पण विवेक प्रकरण जेव्हा लागलं, आहे की नाही, विचिर पृथक करणी, तेव्हा ते जड गेलं. कुटस्थापासूनच जड लागलं, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. त्याचं बरोबर आहे. तसं पहिलं प्रकरण जे आहे ना,
पंचदशीचा मोडकाने लिहिलं की सतचा विचार पहिल्या 5 प्रकरणामध्ये, चित्तचा विचार पुढच्या 5 प्रकरणामध्ये आणि आनंदाचा विचार पुढच्या 5 प्रकरणामध्ये, किंवा तत्पदाचं चिंतन मध्ये आहे, तोम पदाचं चिंतन पहिल्या 5 प्रकरणामध्ये आणि आशी पदाचं चिंतन ह्या शेवटल्या आनंद प्रकरणामध्ये. कोणत्याही रीतीने विचार केला तर चालत. आपलं चिंतन कशासाठी चाललं होतं की त्यांनी सांगितलं काही जरी झालं तरी असं सांगा. उडिया बाबांना प्रश्न विचारला की जीवनमुक्त श्रेष्ठ का विधेयमुक्त श्रेष्ठ. तर याचा अर्थ काय आहे, आपल्याला नेहमी आणखीन एक विचार आहे त्याच्यामध्ये, विधेय मुक्तीमध्ये आनंदाचा भोग आहे का आनंद रूपत आहे? आनंद रूपत आहे पण आनंदाचा भोग नाही. आणि जीवनमुक्तीमध्ये काय आहे, स्वतःसिद्ध आनंद रूपता असून त्याचा आनंदाचा काय आहे, भोग आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी म्हणलं ना, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे त्याची साथ, किंवा काय त्याची सुरुवात काय आहे, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, आहे की नाही. हे कशासाठी, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अभिव्यक्ती एवढंच सांगितलं की नाही. तेव्हा त्याने असा प्रश्न केला, लक्षात आलं ना. त्याचा प्रश्न असा केला की जीवनमुक्ती श्रेष्ठ का विधेयमुक्ती श्रेष्ठ. तर आता आपल्याला उत्तर काय येतं, जीवनमुक्तीमध्ये विक्षेप आहे की नाही, जीवनमुक्तीमध्ये आवरण नाही पण विक्षेप आहे की नाही. लक्षात येते का जास्त म्हणजे कंटाळवाना तर नाही ना होत विषय. या ठिकाणी जीवनमुक्तीमध्ये विक्षेप आहे आणि विधेयमुक्तीमध्ये विक्षेप आहे का, नाही. देहच नाही तर देह संबंधाने त्याला विक्षेप होण्याचं काही कारण नाही, आहे की नाही. मग एका आपल्याला आवरण कोणात नाही, जीवनमुक्ताला नाही का विधेयमुक्तीला नाही, दोघांनाही आवरण नाही. एकाला काय आहे, विक्षेप आहे आणि एकाला विक्षेप राहित्य. मग दोघांची जर तुलनाच करायची झाली तर जीवनमुक्त श्रेष्ठ का विधेयमुक्त श्रेष्ठ, आपण पटकन उत्तर देऊ कोण श्रेष्ठ आहे, विधेयमुक्त श्रेष्ठ आहे. कारण याला काय आहे, विक्षेप आहे की नाही. याला काय आहे, जीवनमुक्ताला काय आहे, विक्षेप आहे. आणि जसं मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका लागतो तसं किती आवरण भंग झाला तर जोपर्यंत विक्षेप कशाला म्हणतात, कार्यप्रपंचाला. आणि जोपर्यंत हा कार्यप्रपंचाशी संबंध आहे, कार्यरूप प्रपंचाशी संबंध आहे, त्या विक्षेपाला दुसरं नाव काय दिले ह्या विचारसागरवाल्यांनी, शोक असं नाव दिले. विक्षेप म्हणजेच काय आहे दिले ना, कार्य, त्याला शोक असं नाव दिले. काल चिदाभासाच्या ज्या अवस्था पाहिल्या त्याच्यात विक्षेपाला शोक नाव दिलं की नाही त्यांनी, म्हणजे शुच धातू आहे ना त्याच्यामध्ये. मग याचा अर्थ काय, दुःख क्लेश त्याच्यामध्ये आहे. मग आपण कोणती अवस्था श्रेष्ठ म्हणू, विधेय मुक्ती असं म्हणू. इतकंच नाही, जर आपल्याला कोणी विचारलं हे झालं विधेय मुक्ती, आता दुसरं एक भाग आहे चांगलं पहा. तर आपल्याला असं वाटतं की जर कोणी तुकाराम महाराजांसारखं जीवनमुक्त आहे, आहे की नाही, आणि शुकाचार्यांसारखे जीवनमुक्त आहेत. शुकाचार्य काय करतात, नित्य मेरुगिरी पाठारी काय जाऊनही त्याने साधिली समाधी, मेरुगिरी पाठारी शुक गेला आणि त्यांनी तिथं जाऊन काय केली, निर्विकल्प समाधी, काष्ठा समाधी लावली. आणि तुकाराम महाराजांच्या जीवनात किती विक्षेप आहे, ज्ञानोबरायांच्या जीवनात किती विक्षेप आहे. तेव्हा एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, देहीचं विदेही भोगुदशा, आहे की नाही. मग देहामध्ये असणारा विदेही म्हणजे याचा अर्थ असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा उन्मनी या अवस्थेत गेलेला एक जीवनमुक्त आहे. आणि एक जीवनमुक्त काय आहे, लोकव्यवहार करतो, ज्ञान मात्र आहे, आवरणभंग झालेला आहे. ह्या दोघांच्यात पुन्हा कोण श्रेष्ठ. आणि एक जो येतो उन्मनी त्वर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तशा, हा विधेयमुक्त आहे की नाही. देहीचं विदेही भोगुदशा काय, असो आयसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगुदशा. किंवा जनकाचं उदाहरण देतो काय, मिथिलायाम प्रदीप्तायाम न मेदहते किंचन, माझं काहीच जळत नाही. तुका म्हणे राज्य करिता जनक, आग्नी माझी एक पाव जळे, ऐके नाही. मग अशा प्रकारचं शुकमुनी जी अवस्था भोगतात ती अवस्था देहीचं विदेही भोगदशा. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय जी अवस्था भोगतात त्याच्यामध्ये सारखं काय आहे, पदोपदी विक्षेप आहे. तेव्हा ह्या दोन्ही जीवनमुक्तच आहेत की नाही. विधेयमुक्तीचं सोडून द्या, की त्यावेळेला देहच नाही, ऐक नाही, तर व्यवहारच नाही, श्रेष्ठ कनिष्ठ काय ठरवणार. परंतु ह्या जीवनमुक्ताचे 2 प्रकार जे आहेत त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये शंका केली आपण. मला वाटतं एक दिवस चिंतन केलं होतं. अर्जुनाने शंका विचारली, कोणते, स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य केशव, स्थितधी किम प्रभाषित. चांगलं लक्ष द्या, स्थितधी किम प्रभाषित किमाशित उरजेत किम, असं त्यांनी लिहिलं. तर अर्जुन शंका विचारतो, स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञेची भाषा शब्दाचा अर्थ केलाय लक्षण, काशिकानंद स्वामींनी लक्षण असा अर्थ केला. स्थितप्रज्ञेश का भाषा, स्थितप्रज्ञाचं काय लक्षण आहे, चांगलं लक्षात घ्या. आता हा श्लोक सगळा सरळ जर अन्वयार्थ कळला आपल्याला तर चिंतन झालेलंच आहे, फक्त त्याच्यामध्ये चिंतन लावून घ्यायचं आपण.
अर्जुन विचारतो स्थितप्रज्ञस्य का भाषा, म्हणजे स्थितप्रज्ञाचं काय लक्षण आहे. पण कोणत्या स्थितप्रज्ञाचं? स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञाचं विशेषण कोणतं दिलंय? समाधिस्तस्य केशव, हे केशव समाधिस्तस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा. हे केशवा स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, ऐके नाही, असा म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली, नाम लीन झाली आहे आणि जो निर्विकल्प समाधीला प्राप्त झाला आहे. आणि असा जो स्थितप्रज्ञ, त्या स्थितप्रज्ञाचं काय लक्षण असं दिलं की नाही. आणि पुन्हा काय विचारतो? स्थितधी किम प्रभाषित. स्थितधी स्थितप्रज्ञ शब्दामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. आता पुढं काय विचारतो? स्थितधी किम प्रभाषित. तो स्थित प्रज्ञ पुरुष आहे तो किम प्रभाषेत म्हणजे तो कसं बोलतो, किम व्रजेत तो कसा चालतो किंवा कसा व्यवहार करतो. किम स्थितप्रज्ञ काय? स्थितधी किम प्रभाषेत किमाशीत व्रजेत किम, तो कसा जातो, कसा बसतो, तो चाले फिरे काय, स्थिरावला समाधीत तो स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कैसा, असं विनोबाजीने त्याचं भाषांतर केलं. तर अशा प्रकारे त्यांना विचारतो, आहे की नाही. मग दोन याच्यातून एक लक्षात घ्यायचं, याच्या अर्थ अर्जुनाने लक्षण विचारलं कोणाचं? स्थितप्रज्ञाचं. एका प्रकारचं का दोन प्रकारचं? दोन स्थितप्रज्ञ गृहीत धरून का एक स्थितप्रज्ञ? हा, त्याच्या डोळ्यापुढे कोण आहे? कारण का समाधीस्थस्य स्थितप्रज्ञेचे लक्षण विचारलं, समाधीमध्ये झालेला बोलतो का चालतो का, आणि मग तो कसा बोलेन फिरे कैसा कसं विचारता येईल, आहे की नाही. याचा अर्थ हा एक जीवनमुक्त आहे की जो निर्विकल्प समाधीला प्राप्त झालेला, त्याची लक्षणं काय ती सांग, आणि एक जो व्यवहारामध्ये आहे त्याच स्थितप्रज्ञेची लक्षणं सांग. बरोबर आहे की नाही. कारण तो पुढे काय सांगतात? स्थितधी किम प्रभाषेत. निर्विकल्प समाधीत काय प्रभाषण प्रकर्षेनं भाषेत आहे का? तो काय बोलत असतो का? आणि बोलला तर त्याला निर्विकल्प समाधी आहे का? आहे की नाही. बरोबर आहे ना. आईनं हाक मारली, बाळ उठ, तो म्हणतो आई मी झोपलेलो आहे. झोपलेलं म्हणजे उठ आता काम कर, कारण झोपलेला तू सांगतो कसा, आहे की नाही. तसा स्थितप्रज्ञेच्या का भाषा जेव्हा म्हणतात, तो स्थितप्रज्ञ म्हणजे कोणता? निर्विकल्प समाधीमग्न स्थितप्रज्ञ, त्याचं एक लक्षण सांग. आणि एक जो समाधीमध्ये न जाता ज्यांनी कशाला स्वीकारलेले आहे? विक्षेपाला स्वीकारलेला आहे, आवरण भंग केलेला आहे, असा जो स्थितप्रज्ञ आहे म्हणजे जो व्यवहारात राहणारा, आहे की नाही, जो व्यवहार करणारा जीवनमुक्त पुरुष आहे, त्याचं लक्षण सांग, असा अर्जुनाच्या प्रश्नाचा अर्थ आहे. आता आपलं चिंतन हे चालले की अशा प्रकारे हे जे दोन जीवनमुक्त आहे, एक निर्विकल्प समाधीमग्न ज्याच्या ठिकाणी कोणताही विक्षेप नाही, जसं माऊली आता संजीवन समाधीमध्ये आपल्या पूर्णपणे विक्षेपाला टाळून त्या ठिकाणी स्वरूपामध्ये स्थिर झाले, त्याप्रमाणे हा जीवनमुक्त श्रेष्ठ का ज्या वेळेला एखादा जीवनमुक्त विक्षेपाचा अंगीकार करतो आवरणभंग झाल्यानंतर आणि सर्व प्रकारचं कर्म करतो, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, असा जर प्रश्न विचारणं बरोबर आहे की नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर कोणतं येईल अगोदर? हां हां विक्षेपयुक्त श्रेष्ठ, निर्विकल्प समाधीमध्ये असणारा जो जीवनमुक्त पुरुष तो श्रेष्ठ, असं उत्तर तुम्ही आम्ही सर्व देऊ. उडिया बाबांनी उत्तर दिलं की ह्या पुरुषापेक्षा अनंतपटीनं जो विक्षेप स्वीकारणारा पुरुष आहे तो श्रेष्ठ आहे. त्याचं उत्तर ते देतात की याचं कारण काय. समजा जर तुम्ही स्वतः समाधी लावला, आहे की नाही, आणि त्यांनी काय केलं, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणवरती लीन करून टाकली, आहे की नाही, आणि उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे, आहे की नाही, असं हा जो पुरुष आहे हा इतरांना साठी काय करू शकतो. याच्याजवळ तुम्हाला श्रेष्ठ कनिष्ठ तो ठरवण्यासाठी काय कोणाची शक्ती अधिक आहे हे पाहिलं पाहिजे ना. कोणाच्या शक्तीचा परिचय घ्यायचा ना. आता याची शक्ती अधिष्ठान ब्रह्मरूपात लीन झाली, आहे की नाही, याच्या शक्तीचा परिचय यायला सुद्धा आपल्याला काही जागा नाही. फक्त त्याचं वर्णन करायचं म्हणून काय वे आहे कामानी हा सर्वान नाही. पहिला श्लोक वेगळा आहे ना, हा तो तसाच नाही ह्या नाही पहिला श्लोक आता पुढचं श्री प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. पहिलंच उत्तर दिलं ना. हा कोणता? स्थित समाधिस्थस्य स्थित प्रज्ञस्य इति भाषा.
आहे की नाही, हे त्याचं लक्षण आहे असं सांगितलं. आणि हा जो आहे तर ते उड्या बाबांनी चिंतन केलं की ज्या वेळेला असा जो पुरुष आहे तो आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठित आपल्या महिमेमध्ये राहतो, पण हा विक्षेपयुक्त जेव्हा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितात, जेव्हा तुकोबाराय गाथा लिहितात, भगवान शंकराचार्य संपूर्ण ह्या भाष्याचा प्रपंच एवढा करून ठेवतात, तेव्हा असे किती लोक निर्विकल्प समाधीमध्ये कोणी आलं त्यांच्याकडे, ते कोण दंडवते स्वामी आले नाथ महाराजांकडं, नाथ महाराजांनी सांगितलं अरे ह्या तपस्येचा प्रभाव होतो, आता तू विधेय कैवल्याला जा, ऐके नाही, आता तुझं जीवन समाप्ती कर. हे कोणी सांगितलं? विक्षेपयुक्त जीवनमुक्ताने सांगितलं. आणि ते काय झाला? विक्षेप रहित झाला. असे विक्षेप रहित किती लोक केले नाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी. अहो तेव्हा तर कोणाचे केले असतील ते केले, पण आता ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला विक्षेप मुक्त करतात ना. आपण सगळं आता आपण विक्षेप मुक्त होण्याच्या मार्गावर का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उठिलेनी वैराग्य जेणे. पण जर ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसले असते तर आपल्याला हे झालं असतं का? मग शक्तीचाच परिचय, सामर्थ्याचाच परिचय करून द्यायचा झाला तर आवरण रहित विक्षेपयुक्त हा जीवनमुक्त पुरुष असे शेकडो समाधीमग्न पुरुष निर्माण करू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं की देहीचं विदेही भोगोदशा याच्यापेक्षा विक्षेपयुक्त जीवनमुक्त हा अनंत पटीनं श्रेष्ठ आहे. आपल्याजवळ आता याला त्याचा काही जर विरोध करायचा म्हणलं तर काय आहे आपल्याजवळ आता? का हेच मान्य करायला पाहिजे का असंच आहे? असंच आहे असं. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. पण विक्षेप स्वीकारला म्हणून, आहे की नाही? विक्षेप स्वीकारला नसता. असं आहे की ह्या ब्रह्मसूत्रामध्ये काय तत्रा अधिकारिका नाम अवस्थिती, तर असं लिहिलं की अधिकारी कोटीतले जे संत आहेत तर ते संत कल्पांतापर्यंत कितीतरी वेळा येतात आणि जातात. आता ही 128 समाधी म्हणतात. तुकोबारायांचं अनेक वेळा येणं जाणं झालं. तुकाराम महाराज म्हणतात काय येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. आम्ही कायम वेळा येतो जातो, म्हणजे येणं जाणं हा विक्षेप आहे की नाही? पण तुकाराम महाराज म्हणतात या विक्षेपाचा आम्हाला काही वाटत नाही, आहे की नाही? खरा आमचा पक्का निश्चय आवरण भंग हा पुरुषार्थ आहे, विक्षेप नाश हा पुरुषार्थ नाही. आणि तो कुठपर्यंत राहतो? कल्पांतापर्यंत. आणि कल्पांताच्या वेळेला जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होतो त्या ब्रह्माबरोबरच हे सर्वच्या सर्व मुक्त होतात. आणि तुम्ही म्हणजे याला म्हणतात कोणते योगी? युक्त योगी. आणि तुम्ही आम्ही जे इंजान योगी, जर प्रयत्नाने दात होट खाऊन जर आपण कसं तरी हे करून ज्ञान मिळवलं तर आपल्याला मात्र पुन्हा जरी म्हटलं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, येता येईल का जन्माला परत? येता येणार नाही. भांडवल नाही, आहे की नाही? भांडवल नाही. त्यांच्याजवळ काय आहे? भांडवल आहे. त्यांचा कल्पांतापर्यंतचा विक्षेप असल्यामुळं स्वेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने ते पुन्हा पुन्हा जन्म घेऊ शकतात. आपण सगळ्या अभंगाचं जे ज्यावेळेला चिंतन करतो त्यावेळेला हे उपनिषद ब्रह्मसूत्र यांनी केलेला जो निर्णय आहे तो निर्णय समोर ठेवून मग झालं पाहिजे. पण तो निर्णय समोर ठेवून चिंतन कधी होईल? त्यांचा निर्णय कशामध्ये काय केला ते माहीत असला तर ना, ऐक नाही. म्हणजे उपनिषद ब्रह्मसूत्राचं चिंतन केलं तर संत वाङ्मयाचं खऱ्या अर्थाने रसास्वादन करता येईल, त्याच्याविषयी आपल्याला कोणताही संदेह राहणार नाही. नाहीतर मग आमचं वेगळंच आहे असं आपण म्हणतो. या आमचं काय आहे? वेगळंच आहे. का आम्ही वेद प्रमाण नाही. आम्हाला कोण प्रमाण आहे? तुकाराम महाराज प्रमाण. मग तुकाराम महाराज म्हणतात ना की आम्हाला वेद प्रमाण आहे. हां वा गाळवून या भेद प्रमाणतो ऐसावे. तुकाराम महाराजांनी निर्णय सांगितला वेदाला भेद मान्य नाही असं सांगितलं ना. असं कोण सांगतंय? वेद. आणि वेद मार्गे मुनी गेले तेनेची पंथे चालू. मातेची जो थाने फाडी वेदा निंदितो चांडाळ, असं सुत्त खळच सुत्त की काय भ्रष्ट सुत्त की खळ असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि असं असताना लोकांना मोठं वाटतं की वेदाचं काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याच्या बाला धरिले हाती. काल एक पत्र आले वाघ महाराजांच्या लेखावर, पत्र तुम्हाला ते द्यायचं राहिलं वाचा. ते त्यांनी एक पत्र दिले, त्याच्यामध्ये त्यांनी किंवा त्या लेखावर टीका केली. त्या वाघ महाराजांनी जो लेख लिहिला तो अत्यंत विद्वत्ता प्रचूर शास्त्रार्थाला अनुसरणारा असा तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाविषयी लेख लिहिला असेल, मी काय वाचला नाही, पण तो लिहिला त्या प्रकारे असेल. तर त्यांनी इतकं स्थूल बुद्धीनं त्याचं खंडन केलेलं आहे आणि त्यांनी ते बहुतेक सगळ्या ठिकाणी ते पाठवले असावीत पत्र. याचं कारण काय? ह्या लोकांना जे काही शास्त्र आहे मूळ ब्रह्मसूत्र त्याचं भाष्य त्याच्यावर झालेल्या भामती टीका याचा परिचयच नाही ना काही. मग त्याने आपल्या मानवी बुद्धीने जे तर्क आहे त्यांना तर्काचंही स्वरूप नेमकं काय असतं आहे की नाही? तर्काला पंचावयव काय वाक्य काय पाहिजे हे सुद्धा माहीत नाही, तरी त्यांना वाटतं आपण तार्किक आहे की नाही? तुम्हाला साधं सगळ्या आयुष्यामध्ये तर्कसंग्रह पदकृती लागणार नाही आणि तुम्ही काय त्या वैकुंठ गमनावर तार्किक चिंतन करणार? असं वाटतं की त्यांना वाटतं आम्ही अत्यंत तर्क कर्कश पद्धतीनं
आम्ही याचं खंडन करतो असं ते लोक म्हणतात. तर याच्यामध्ये काय की याचा जर आपल्याला चांगल्या प्रकाराने अर्थाचा उलगडा व्हायचा असेल तर हे काय आहे, या सगळ्या भाष्यादिकांना पाहूनच आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्या प्रकाराने विषय माणसाला म्हणायला कसं वाटतं निर्विकल्प समाधीपेक्षा हा श्रेष्ठ, पण हे सर्व कळण्यासाठी हा सगळा त्याचा असणारा शास्त्रार्थ आपल्या समोर पाहिजे की नाही. त्याला युक्ती पाहिजे, त्याला अनुभव पाहिजे आणि त्याला शास्त्र प्रमाण पाहिजे. मग सांगा बरं बघ देहीचं विधेय भोगदशा हा जीवनमुक्त श्रेष्ठ का ज्यांनी विक्षेपयुक्त आणि आवरणभंग केलेला तो श्रेष्ठ? तोच श्रेष्ठ. कारण असे अनेक शेकडो पुरुष निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे की ज्याने काय केलेलं आहे, ज्या चिदाभासाने आपला काय केलेला आहे, बात करून त्याच्याशी ऐक्य केलेलं आहे. केवळ त्याच्या ठिकाणी लय केलेला नाही, अधिष्ठानामध्ये लय करणं पुरुषार्थ नाही, बात करणं हा पुरुषार्थ आहे, हा ज्या चिदाभासाचा आहे. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व वक्तृत्व आदी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात मात्र, पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे, म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. उपाधीचा नाश झाल्यानंतर प्रतिबिंब बिंबरूप होते, त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूपच होणार. आता ते म्हणतात की बघा इथं फार गोड आहे की ते काय म्हणतात, आता याचा अर्थ काय झाला, तुम्ही जीवनमुक्ती मानलीच नाही. आता त्याचा निश्चय काय झाला चिदाभासाचा की बुद्धीच्या संबंधामुळं, बरोबर आहे ना, मला हे कर्तृत्व भक्तृत्व धर्म आले, परंतु वास्तविक ते धर्म बुद्धीचे आहेत आणि मी चैतन्याचा आहे. त्यामुळं मी चैतन्याचा आहे, पण आता मी चैतन्यामध्ये समरस कधी होणार, जेव्हा माझा देहपात होईल तेव्हा. असाच अर्थ झाला ना माऊली. ज्या वेळेला ही उपाधी ही बुद्धी, ह्या बुद्धी उपाधीचा जेव्हा संबंध सुटेल, म्हणजे बरोबर ना, बुद्धी उपाधीचा जेव्हा संबंध सुटेल त्यावेळेला मी काय होईल, ब्रह्मरूप होईल, बिंबरूप ब्रह्मरूप मी होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता बुद्धीचा काय व्हायला पाहिजे, नाश व्हायला पाहिजे. आणि बुद्धीचा नाश कधी होईल, चांगलं, बुद्धीचा नाश कधी होईल माऊली? बुद्धीचा नाश मेल्यावर नाही व्हायचा का? आता जर समजा हा देह पडला, समजा आता त्या चिदाभासाने असा विचार केला माझा देह पडला म्हणजे आता बुद्धीचा नाश होईल आणि मग मी माझ्या बिंबरूपात जाईल, तर हे त्याचं म्हणणं योग्य आहे की नाही? का बुद्धीचा नाश होतच नसतो? हा, बुद्धीचा नाश ब्रह्मज्ञानाशिवाय होणार नाही. म्हणजे बुद्धीचा नाश करायचा म्हटलं तरी होणार नाही. म्हणजे स्वाभाविकपणे होईल का देहपाताला? होणार नाही. काय होईल, ती बुद्धी काय करील, या देहातून निघेल आणि दुसऱ्या देहात जाईल, आणि दुसऱ्या देहातून निघाल्यावर तिसऱ्या देहात, आणि कुठपर्यंत जाईल, हा, ब्रह्मज्ञान होईपर्यंत. बरोबर आहे ना? आता चांगलं चिंतन करा. तर त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूप होणार, असं म्हणल्याबरोबर त्याला वाटलं की आपल्या विचारात काहीतरी त्रुटी आहे. बुद्धीचा संबंध सुटल्यावर मी काय होईल, ब्रह्मरूप होणार. होणार म्हणजे आज रोख उद्या उधार आहे की नाही. होणार म्हणजे याचा अर्थ ब्रह्म काय झाला, उधाराचा मोक्ष होय न हे ऐसा. हा उधार नाही मोक्ष, इथं मोक्ष तर काय पाहिजे आता. तेव्हा होणार म्हणल्याबरोबर त्या चिदाभासाला खटकलं. इथं काय झालं, चिदाभासाचा विचार चाललाय, अहम आहे की नाही, तो विचार चाललाय. तर तो म्हणतो होणार इतकेच नाही तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूप आहे. जरी तुम्ही म्हणाल की बुद्धीचा संबंध सुटला म्हणजे बुद्धीचा नाश झाल्यावर मी ब्रह्मरूप होणार आहे, असं नाही. तर आता बुद्धीमध्ये असताना देखील मी काय आहे, ब्रह्मरूपच आहे. म्हणजे बुद्धीचा संबंध सुटला म्हणजे बुद्धीच्या नाशानंतर बुद्धीचा संबंध सुटतो का बुद्धीची प्रतीती असताना बुद्धीचा संबंध सुटतो? हा, बुद्धीची प्रतीती येत असताना संबंध सुटतो. यालाच काय म्हणायचं, हा यालाच म्हणायचं जीवनमुक्ती. म्हणजे आता इथं म्हणजे याचा अर्थ जीवनमुक्ती ही उधार आहे का रोख आहे? रोख आहे की नाही. होणार म्हणलं तर काय झालं, स्वर्गात मी आता अग्निहोत्रादी कर्म करील आणि स्वर्ग लोकाला जाईल, तसंच माझं विधेय कैवल्य. आपल्या वेदांतामध्ये एक पक्ष आहे तो जीवनमुक्ती मानत नाही, तो काय म्हणतो, विधेय मुक्तीच मानतो. पण शंकराचार्य आणि भगवान माऊली हे दोन वेदांती असे की प्रकर्षाने कशाचा पाठपुरावा करतात, जीवनमुक्तीचा पाठपुरावा करतात. कारण आपल्याला जर हा पुरुषार्थ मरणानंतर होत असला तर मरणानंतर सगळेच मानणार आहे मुक्ती, आहे की नाही. त्याचं स्वरूप वेगवेगळं असलं तर आमचं वैशिष्ट्य काय आहे, वेदांताचं वैशिष्ट्य काय आहे, जीवनमुक्ती. हेच तर खरं आमचं काय आहे, एवढंच आमचं भांडवल आहे खरं, जीवनमुक्तीची सिद्धी.
त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूप होणार. होणार इतकेच नाही, त्याला होणार हे शब्द खटकतात. होणार इतकंच नाही तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूप आहे. म्हणजे कारण ब्रह्मरूपता जर मिळत असली तर ती कशावर अवलंबून झाली? कालावर. काल परिच्छेद म्हणजे याचा अर्थ तिला कोणता परिच्छेद लागला? काल परिच्छेद. म्हणजे काशीला गेल्यावर होणारा असतील तर कोणता देश लागला? व आपलं कोणता परिच्छेद लागला? वस्तू परिच्छेद, आहे की नाही? आणि अमक्या विष्णू आदी देवतांची उपासना केल्यावर जर होत असेल तर कोणता परिच्छेद लागला? वस्तू परिच्छेद लागला, किंवा आहे की नाही? किंवा तो जर एक लोक आहे, असं जर एक लोक आहे, ब्रह्म नावाचा एक लोक आहे असं जरी म्हटलं तरी त्याला देश परिच्छेद लागला किंवा वस्तू परिच्छेद लागला. तर ते सांगतात आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूप आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. ब्रह्माशिवाय दुसरी काय आहे? म्हणजे मला ब्रह्मा वाचून वेगळी स्वतंत्र सत्ता नाही. म्हणजे चिदाभास काय म्हणतो? ब्रह्मा वाचून मला सत्ता नाही. म्हणजे चिदाभास कुठे आहे? बुद्धीत आहे. आणि तो काय म्हणतो? ब्रह्मा वाचून मला सत्ता नाही. असं म्हणायला पाहिजे होतं ना, बुद्धी वाचून मला सत्ता नाही, आहे की नाही? मी विशेष भावाला कशामुळे आलेलो आहे? बुद्धीमुळं. असं म्हणायचं होतं ना. मग तो काय म्हणतो? ब्रह्मा वाचून मला सत्ता नाही. असं का म्हणणं? का हेच बरोबर आहे? हा, बुद्धी कल्पित आहे. आणि तो तो कल्पित आहे. आणि तो कल्पित आहे, मी कल्पित म्हणायचं. ब्रह्मा वाचून सत्ता नाही म्हणतो काय? का बरं? अहो, माझं अधिष्ठान ब्रह्म नसेल तर माझंच अस्तित्व कुठं राहणार आहे की नाही? म्हणजे काय त्याला दुसरी प्रक्रिया काय आपण म्हणतो? निरधिष्ठान भ्रम होत नाही. किंवा दुसरी प्रक्रिया काय आहे? आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. अधिष्ठानाचं ज्ञान न करून घेता. हा काय अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर का? आहे की नाही? आता सांगा. तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. आरशात पाहणाराच गंध वाकडे दिसले तर पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरिता आरशाकडे हात घालीत नाही. तो आपल्या कपाळावरील गंध नीट करण्यास प्रवृत्त होतो. याचा अर्थ इतकाच की पाहणारा आरशातील प्रतिबिंबाचे मुख्य बिंबाशी ऐक्य समजतो. आता उद्या पाहू, नाही का पूर्ण करायचं आहे थोडंच, पण महत्वाचं आहे. पुन्हा थोडीशी आवृत्ती होईल उद्या, आणखीन होईल त्याचं, नाही का? पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आता